बघा अशी इथे मी कढाई ठेवून घेतलेली आहे आणि चला आपण एकदम साधी सिंपल रेसिपी बनवूया बघा. आणि बघा अशी इथं मस्त थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आपली. आणि इथे अशी मोहरी आपली तडतडली छान अशी मस्त बघा. त्याच्यात लसूण आणि जिरे टाकून घेतलेले बघा मी. आणि जिऱ्याच्यानंतर बघा असं मी बघा कांदा कट करून घेतलेला आहे. तो कांदा पण टाकून घेतलेला आहे. नंतर एक टमाटोचे पण उभा कट केलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे. आणि छान असं मिक्स करून घेऊ आपण. कांदा जरासा उभाच कट केलेला आहे आणि टमाटो पण उभाच कट केलेलं आहे बघा. एकदम साधी सिंपल रेसिपी आणि मस्त मिक्स करून घेऊ आपण कांदा आणि टमाटर. आणि बघा आपला कांदा टमाटर मऊ झालेला आहे. आणि बघा मस्त कांदा टमाटर मऊ झालेला आहे. अजून आपण थोडंसं शिजवून घेऊया मस्त कांदा टमाटर. बघा आपला कांदा पण असा मस्त सुट्टा झालेला आहे तेलामध्ये. आणि टमाटर पण असं मऊ आपलं मस्त झालेलं आहे. आणि इथं बघा मी असं थोडंसं मीठ टाकून घेतलं म्हणजे मिठाने ना अजून आपलं मीडियम ब्राऊन झालं आहे. आणि बघा इथे थोडीशी हळद टाकून घेतली आणि एक चमच आपण थोडासा मसाला टाकून घेऊया. हे बघा अजून थोडासा टाकून घेतला मसाला म्हणजे थोडासा परतून घेऊया छान असतं. आणि नंतर आपल्याला बटाटा टाकणार. बटाटा पण असं जास्त कट केलेलं बघा. आणि इथं बघा असं मी बटाटा शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. नंतर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आपली छोटीशी रेसिपी आहे आणि एकदम थोडीच बनवलेली आपल्याला जास्त नाही बनवलेली. आणि सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण थोडंसं पाणी टाकून मी बाजूला बघा असं गरम पाणी ठेवलेलं आहे. त्याचं गरम पाणी ठेवायला टाकून घेतलं बघा बटाटा शिजण्यासाठी. बघू आता आपण 5 मिनिटांनी आपली रेसिपी बघा मस्त अशी मी पाणी टाकून घेतलेले गरम. बघा आपली थोडीशी रेसिपी आणि थोडीशी आपली भाजी पण होईल आता मस्त मध्ये. बघा अशी भाजी आपली भारी झाली. आणि बघा आपली भाजी मस्त थोडासा रस्सा आहे ठेवलेला किती भारी झालेली बघा. भाजी
किती छान झाली आणि बटाटा पण आपलं शिजलेले आहे बघा. बटाटा पण चांगलंसं मस्त शिजलेले बघा. थोडीशी आपल्या भाताबरोबर खायला बघा. बिना मसाले बिसाल्याची चव मस्त असते. थोडीशी रेसिपी आपली छोटीशी आणि हे बघा किती छान झालेली आहे. चला बाय बाय. कसा झाला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.